कागल तालुक्यातील विविध प्रलंबित प्रश्नांबाबत मंत्री हसन मुश्रीफ यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात आज बैठक घेण्यात आली। यावेळी जिल्हाधिकारी अमोल येडगे, अप्पर जिल्हाधिकारी संजय शिंदे यांची प्रमुख उपस्थिती होती। नामदार हसन मुश्रीफ यांनी कागल सातारा महामार्गाच्या कामाबाबत आढावा घेतला। यावेळी त्यांनी नॅशनल हायवे अथॉरिटीचे संजय कदम यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा केली। नामदार मुश्रीफ यांनी महामार्गाच्या सातारा ते कागल या टप्प्यातील सहापदरीकरणाच्या कामाबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली। त्यांनी अपुऱ्या आणि संथगतीनं सुरू असलेल्या कामांमुळे महामार्गावरून लोकांना जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत असल्याचं सांगितलं। यामुळे कामात प्रगती दाखवा, अन्यथा कारवाईला सामोरं जावा, अशा शब्दात राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांना त्यांनी सुनावलं। कागल 5 स्टार MIDCतील गेल्या वर्षभरापासून बंद असलेल्या ओसवाल FM हॅमरले टेक्सटाईल कंपनीच्या कामगारांच्या थकीत देण्यांबाबत तसंच कंपनीवरील कर्जाबाबत त्यांनी तातडीनं कार्यवाही करावी अशी सूचना केली। जिल्ह्यातील 29 प्रकल्पग्रस्तांच्या वसाहतींच्या जमिनींची मोजणी करून प्रकल्पग्रस्तांना आवश्यक त्या सुविधा वेळेत उपलब्ध करून द्याव्यात, असं नामदार मुश्रीफ यांनी सूचित केलं। नामदार हसन मुश्रीफ यांनी दूधगंगा प्रकल्पग्रस्तांच्या प्रश्नांबाबतही चर्चा केली। या बैठकीला निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली, जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख शिवाजी भोसले, जिल्हा पुनर्वसन अधिकारी वर्षा शिंगण, कागल राधानगरीचे उपविभागीय अधिकारी प्रसाद चौगुले यांच्यासह संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते।